आता बातमी आहे बीडमधून। ओबीसी आरक्षण संपत असल्याच्या भावनेतून आत्महत्या झाली। नातेवाईकांनी हा दावा केलाय। बीडच्या पिंपळनेरमधील गोरक्ष देवडकरांनी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं। गोरक्ष देवडकरांची मुलगी पोलीस भरतीची तयारी करत होती असं नातेवाईकांचं म्हणणं आहे। तर ओबीसी आरक्षण संपत असल्याच्या नैराश्यातून ही आत्महत्या केली गेल्याचं नातेवाईकांचा दावा आहे। जेव्हापासून मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण भेटले तेव्हापासून माझे पप्पा त्याच टेन्शन मध्ये होते सतत। कारण त्यांना असं वाटायचं की मी नोकरीला लागावं, त्यासाठी ते मजुरी करून मला पैसा पुरवायचे। जेव्हापासून त्यांना हे कळलं तेव्हापासून ते सारखं टेन्शन मध्ये असायचे। आणि 8 दिवसापूर्वी त्यांना बोलून पण दाखवलं होतं की आता तुझ्या नोकरीचं कसं होईल। आधीच ओबीसी मध्ये खूप कॉम्पिटिशन आहे, आता मराठा समाज पण त्यात आल्याच्या नंतर तुझं नोकरीला लागणं हे शक्यच नाही। मला वाटतं या टेन्शनमुळे त्यांनी लोकांचं पाऊल उचलले। कराडने आत्महत्या केली, आज देवडकरने आत्महत्या केली, अशा किती आत्महत्या होणार। आणि सरकारने याच्यावर तोडगा काढला पाहिजे, निर्णय घेतला पाहिजे काहीतरी। अशा अनेक आत्महत्या ओबीसी मधून होत असल्या हे तर कुंभार समाजाचा एक माणूस किती गरीब असतो हे सरकारला माहिती आहे। आणि त्या कुंभार समाजाचं स्वतःचं कुटुंब भागवायचं, त्या मुलीचं शिक्षण करायचं, या माध्यमातून असं होत असेल तर मला वाटतं दुर्दैव आहे। मी खास विनंती करेल सगळ्या म्हणजे जे काही महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती करेल, बाबा आत्महत्या करणं हा काही पर्याय नाही।